यानंतरची बातमी आहे तुळजापुरातून। तुळजापुरात भक्तांच्या श्रद्धेशी खेळ सुरू आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण दिव्यामध्ये टाकलेलं तेल पुन्हा एकदा विक्रीचा आरोप सध्या करण्यात येतोय। खुलं तेल विक्रीला बंदी असताना सुद्धा भाविकांची लूट सुरू आहे। मंदिर परिसराच्या 200 मीटरवरच या खुलं तेल विक्रीला आता बंदी घालण्यात आली आहे। दिव्यामध्ये भाविकांनी अर्पण केलेलं तेल पुन्हा एकदा विक्री केल्यामुळे भाविकांच्या भावनेशी खेळ होतोय। भाविकांमधून तीव्र संतापाची लाट उसळते आहे। तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये तेल विक्री, तेल अर्पण करण्याच्या नियमांबाबत पूर्वीपासूनच निर्बंध असताना सुद्धा खुलेआम तेल विक्री केली जात असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे। तुळजापुरात भक्तांच्या श्रद्धेची खेळ सुरू आहे का असा सवाल भाविकांनी आता उपस्थित केलेला आहे। दिव्यामध्ये टाकणारं तेल हे पुन्हा एकदा विक्रीला घेऊन गेले जात असल्याचा आरोप भाविकांनी केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी उदय साबळे आपल्या सोबत आहे। उदय, याच्या आधी या तेल विक्रीला म्हणजे खुल्या तेल विक्रीला बंदी होती, पुन्हा एकदा जे दिव्यामध्ये टाकलेलं तेल होतं ते पुन्हा एकदा विक्रीसाठी नेण्यात येत आहे। मंदिर प्रशासनाने या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलंय का? नक्कीच सिद्धेश, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भाविकांनी श्रद्धेपोटी यज्ञ मंडपात जवळील दिव्यामध्ये जे ओतलेलं तेल आहे ते पुन्हा तेच तेल भाविकांना विक्री होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। आणि याबाबत जे आहे ते 2021 पासून नियम आहे की मंदिरामध्ये सुट्ट तेल म्हणजे खुलं तेल विक्री करण्यास बंदी आहे। मात्र हे तेल विक्री केलं जात असल्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। आणि एकूणच जर बघितलं तर जे भाविकांनी श्रद्धेपोटी भावनेपोटी जे तेल दिव्यामध्ये ओतलं गेलं तेच तेल पुन्हा भाविकांना विक्री होत असल्याचा आरोप जो आहे तो भाविकांकडून केला जातोय। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद उदय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।